नमस्कार. मी विवेक आंबेकर. आज मी आपल्यासमोर एक अशी संघटनेच्या कार्याबद्दल माहिती देऊ इच्छितो की जी आता नुकतीच आमच्या मित्रमंडळींनी स्थापन केली आहे. त्याचं नाव आहे चांदा इको केअर फाउंडेशन. या चांदा इको केअर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही काही मित्रांनी एक सामाजिक उपक्रम आणि करण्याचं मनोदय व्यक्त केला आहे आणि त्या माध्यमातून उद्याचा कार्यक्रम हडस्ती येथे घेण्याचे ठरले आहे. तो कार्यक्रम वृक्षारोपणाचा आहे. चांदा इको केअर फाउंडेशनचे पदाधिकारी आणि सदस्य यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम घेण्यात येत आहे. आमचा मनोदय हडस्ती पंचायत एक आदर्श ग्रामपंचायत बनावी, तिथे वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, त्यानंतर दारूमुक्ती आंदोलन, तंटामुक्ती आंदोलन, साक्षरता अभियान असे अनेक कार्यक्रम राबवण्याचा आमचा मनोदय असून पहिला कार्यक्रम आम्ही उद्या दिनांक 13 जुलैला सकाळी 10 वाजता घेऊ इच्छितो आहे. या चांदा इको केअर फाउंडेशनचे आमचे सगळे सहकारी, म्हणजे मी अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जिम्मेदारी बाकीच्यांनी दिली आहे. त्यात उपाध्यक्ष अशोक दुर्गे, सचिव पद्माकर मोरे, सहसचिव अविनाश रेशीमवाले, कोषाध्यक्ष प्रमोद केळझरकर आणि सदस्य अरविंद बनकर, नितीन फुलझले, सतीश पेठे, संजय रागणकर, अतुल देवतळे, आनंद निरंजने आणि प्रदीप देवईकर एवढे सगळे आमचे सहकारी मित्र आहे. यांच्या अथक प्रयत्नातून हा कार्यक्रम उद्याला घेण्यात येत असून या कार्यक्रमाकरिता बल्लारशा मूल विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आम्हाला सामाजिक वनीकरण विभागातून वृक्ष उपलब्ध करून दिले आहे. ग्रामपंचायत हडस्ती यांच्या सहकार्याच्या माध्यमातून तिथले माननीय सरपंच यांनी जागा उपलब्ध करून दिली आहे आणि त्या कार्यक्रमाच्या उपस्थित प्रमुख अतिथीसुद्धा राहणार आहे. आपण सगळ्यांनी हडस्तीवासीय आणि सामाजिक उपक्रमात सहभागी होणाऱ्या व्यक्तींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. तर उद्याला सकाळी 10 वाजता हडस्ती येथे जगन्नाथ बाबा मठ मंदिर परिसरात समोर वृक्षारोपणाचा कार्यक्रम होत आहे. आपण सगळ्यांनी उपस्थित राहावे ही आपल्याला नम्र विनंती आहे. धन्यवाद.